हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम करून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश घेतील। दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधलाय जयदीप भगतनं। आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। भाऊ, त्या दिवशी निर्णय घेतला पक्ष सोडण्याचा, आज पक्ष प्रवेश होतोय, काय भावना? नाही, आज मनापासून आनंद आहे की शेवटी ज्या मतदारसंघामध्ये आपण पिढ्यानपिढ्या राहतो, ज्या मतदारसंघातले सर्वसामान्य कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न बाळगता आपल्याबरोबर ठाम उभं राहतात आणि मग त्या कार्यकर्त्यांची जी मागणी असते किंवा जनतेतून जो आवाज उठतो त्या प्रवाहामध्ये राहणं ही मला वाटतं लोकशाहीमध्ये महत्त्वाची बाब आहे। आणि आज त्याचा आदर करून आम्ही आज सर्वजण हजारोच्या संख्येनं या इंदापूर तालुक्यातले आमच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांच्या मध्ये प्रवेश करत आहोत। भाऊ, आज तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात, साधारणतः किती दिवस पाठीमागे बोलणी चालली होती या संदर्भात? नाही, आता असं आहे, अशी काही कुठली बोलणी वगैरे चाललेली नव्हती। आणि जसं हा इंदापूरचा मतदारसंघ हा महायुतीमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला जातोय आणि आता इथं आपल्याला निवडणूकच लढवता येणार नाही आणि मग कार्यकर्ते सगळे अस्वस्थ झाले, कारण मागं अनुभव सामान्य जनतेला, कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना खूप वाईट आला आणि म्हणून मग लोकांनी उठाव केला आणि मग हा निर्णय झाला। भाऊ, एक मला प्रश्न विचारायचा आहे की भाजपनं तुमच्याकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही असं म्हणता येईल का? कारण लोकसभेच्या वेळेस तुम्ही जी भूमिका घेतली होती त्यानंतर भाजपनं तुम्हाला चांगली साथ दिली, तुम्ही देखील सांगत होता की देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व स्वीकारले, कसं बघता यासाठी? नाही, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खूप चांगली वागणूक दिली, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे होते त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली, पण त्यांना काही गोष्टीच्या बाबतीमध्ये मर्यादा आल्या आणि त्या त्यांनी आम्हाला बैठकीमध्ये बोलून दाखवल्या। त्यामुळे ते पण काही गोष्टीच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते, हे जाणवल्यानंतरच मग त्यांच्या सर्वांशी चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेतला। त्यामुळे आता त्या बाबतीत मला काय अधिक भाष्य करायचं नाही। पुढच्या काही वेळामध्ये जो आहे तो हर्षवर्धन पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होईल। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत। ते आमदार होणारच आहेत, परंतु पक्षानं त्यांना मोठी संधी द्यावी अशी इच्छा हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। भाग्यश्री पाटील यांच्याशी संवाद साधलाय जयदीप भगतनं। आपल्यासोबत भाग्यश्री पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आज पक्ष प्रवेश होतोय, काय भावना? आज आमचा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होते, आम्हाला याचा खूप अभिमान आहे। आमच्या जनतेने इंदापूर तालुक्याने इतका भरघोस पाठिंबा दिला, इतकं महिना 2 महिने झाले इतके आमच्या पाठीशी होते की आम्हाला त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला भाऊंना आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला तुतारीमध्येच जावं लागणार आहे। त्याच्यामुळं आम्ही जनतेसाठी हा सगळा निर्णय घेतलेला आहे आणि भाऊ ह्या 24 मध्ये विजयी होणार आहेत, एवढंच मला सांगायचं। शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आता औक्षण केलेलं आहे, ज्यावेळेस आपण एखादं नवीन कार्य सुरू करतो त्यावेळेस औक्षण करता काय मागणं मागितलं देवाला देखील तुम्ही? देवीला तो आज नवरात्र चालू आहे, आज ललित पंचमी आहे आणि देवीला, तुळजापूरच्या देवीला एवढंच मागणं मागितले की भाऊंसारख्या माणसाला आमदारकी तर मिळणारच आहे, पण पुढे सुद्धा की चांगल्या पदावर जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी इंदापूर तालुका असू दे, महाराष्ट्र असेल, भाऊंची एवढी मोठी कॅपॅसिटी आहे, एवढं मोठं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वाला ह्या पवार साहेबांच्या माध्यमातून आहे ना योग्य तो निर्णय मिळेल। मागच्या 5 वर्षाकडे मागं वळून बघताना कसं बघता? तो कसा की वेगळा अनुभव होता, तो काय आता म्हणण्याची एवढी वेळ नाहीये। बरं, तुम्ही आता असं म्हणालात की भाऊंना मोठ्या पदापर्यंत, आमदार तर होणारच आहे, पण मोठ्या पण कुठल्या पदापर्यंत तुम्ही बघण्याची इच्छा व्यक्त करता? नाही, ते पवार साहेब ठरवतील, सुप्रियाताई ठरवतील की आम्हाला कोणत्या ह्याच्यापर्यंत जायचंय, पण योग्य माणूस आहे, त्या माणसाची एवढी मोठी कॅपॅसिटी, एवढं मोठं त्याचं नेतृत्व आहे, महाराष्ट्रभर तो माणूस योग्य प्रकारे काम करू शकतो, जनतेमध्ये फिरू शकतो, सामान्य माणसामध्ये फिरू शकतो। त्याच्यामुळे एवढीच इच्छा आहे की जनतेने, इंदापूर तालुक्याने भाऊंना निवडून देणारच आहेत, कारण जनतेतूनच आम्ही आता, जनतेच्या माध्यमातूनच आम्ही आता उभा आहे। खूप खूप धन्यवाद। तर त्या भाग्यश्री पाटील ज्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील हे निवडूनच येणार आहेत, परंतु त्यांना मोठ्या पदावरती संधी मिळावी अशी इच्छा जी आहे ती भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर।
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी देखील या पक्षप्रवेशावर काय प्रतिक्रिया दिली पाहूया. आपल्यासोबत अंकिता पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज प्रवेश होतोय, काय भावना आहेत? आज खरं तर इंदापूर तालुक्यासाठी एक खूप ऐतिहासिक असा दिवस आहे. आज ज्या पवार कुटुंबियाबरोबर आमचे 6 दशकाचे संबंध आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही परत एकदा एक मनोमिलन होत आहे आणि आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते खूप उत्सुक आहेत. 5 वर्ष पाठीमागं जाऊन बघताना मागच्या 5 वर्षात काय मिळालं आणि काय गमावलं असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आम्ही काय मिळवलं काय गमावलं हे पदाच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने आम्ही कधीच बघत नाही. इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेचं प्रेम हे मिळालं आणि हे मिळत आलेलं आहे. त्याच्यामध्येच आम्ही सर्वजण समाधानी आहोत. आता नवीन वाटचाल करता आहात, त्याला शुभेच्छा आहेत, पण तू मागचं 5 वर्षात जे भाजपनं जो अनुभव आहे तो घ्यायला पाहिजे होता किंवा घेतला नाही असं वाटतं का? आज या गोष्टीवर चर्चा करण्याची वेळ नाहीये. आज आमचे भाऊंचे भारतीय जनता पार्टीमधील फडणवीस साहेब असतील, सगळ्यांचेच एक खूप चांगले संबंध आहेत आणि ह्या सगळ्या संबंध चांगले होते म्हणून आम्ही तेव्हा पक्षामध्ये गेलो आणि आता पक्ष सोडताना सुद्धा आमचे सगळ्यांचे संबंध चांगलेच आहेत. मागच्या 5 दशकांमध्ये जर तुम्ही पाहिलं, मोठे भाऊ असतील किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असतील, यांचे सगळे पक्षामधील सगळ्यांचे संबंध नेहमी चांगले आहेत. त्यामुळे कुठल्याच प्रकारची कटुता ही मनात नाहीये. हा निर्णय जो आहे हा जनतेच्या मनातला कौल लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही आज प्रवेश करता आहात, जे जुने कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे, शरद पवार गटाचे, त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केलेली आहे. कसं बघता या नाराजीकडे? कुठलाच विचार, आम्ही शेवटी जेव्हा पक्षात जात आहोत, पक्षामध्ये पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी खूप एक मनमोकळेपणाने आमचं स्वागत केलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे आणि निश्चित पद्धतीने गटामध्ये जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही नेहमीच सन्मानित करून विचारात घेऊन आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत. खूप धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तरी होते अंकिता पाटील. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करू असं जे आहे ते अंकिता पाटील म्हणाले. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.